नॉर्मलला येऊ शकतं, पण एकदा ते सिरोसिसमध्ये गेलं तर त्यांना काहीही चान्स नाही, परत येऊ शकत नाही, नॉर्मल स्टेज येणं मुश्किल आहे. सर, पहिला आपण अल्कोहोलिक हिपॅटायटिस म्हणजे फक्त पुरुष असाच विचार करत होतो, पण सध्या पाश्चात्य देशाबरोबर आपल्या देशामध्ये सुद्धा मेट्रो सिटीजमध्ये अल्कोहोल घेण्याचं प्रमाण स्त्रियांच्या मध्ये पण वाढत आहे. तर असे रुग्ण देखील आपल्या क्लिनिकमध्ये येत असतील. तर स्त्री आणि पुरुष असा विचार करता कोणामध्ये अल्कोहोलिक हिपॅटायटिस किंवा अल्कोहोलिक सिरोसिस होण्याचं प्रमाण अतिशय धोकादायक आहे? आम्ही मगाशी मुद्दा मेन्शन करत होतो की एक सोशल इनिबिशन आहे, सोशल स्टिग्मा आहे अल्कोहोलिझमचा. त्यामुळं सहजासहजी जरी सांगलीत आपण प्रॅक्टिस करत असलो तरी ते सिटी असली तरी तो रुरल एरियाज म्हटला जातो, रुरल इंडियामध्ये मोडलं जातं. ग्रामीण भारत आहे तरी अजून स्त्रियांच्यामध्ये एवढं प्रमाण नाही आहे जेवढं फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. पण जसा मुद्दा मी सांगितला की स्त्रियांची मेटाबॉलिझम, स्त्रियांच्या शरीरातलं फॅटचं प्रमाण, स्त्रियांचे वजन आणि मेटाबॉलिझम याचा जर विचार केला तर खूप फास्ट लिव्हरची खराबी स्त्रियांच्यामध्ये पुरुषांच्या मनानं होऊ शकते. त्यामुळं लिव्हर डिसीज अल्कोहोलमुळं होणारा स्त्रियांच्यात नाही असं नाही. अल्कोहोलमुळं स्त्रियांच्यामध्ये सुद्धा लिव्हर खराब होऊ शकतं, पण बऱ्याच वेळेला स्त्रिया लाजतात, हिस्ट्री देत नाहीत अल्कोहोलची. पण असे रुग्णसुद्धा मला उपडीमध्ये पाहायला मिळतात. मद्यप्राशन करणाऱ्या सगळ्याच व्यक्तींना अल्कोहोलिक हिपॅटायटिस किंवा सिरोसिस होतोच का? हा प्रश्न तसा गुंतागुंतीचा आहे, जेवढा सोपा विचारला आहे तेवढा सोपा नाही आहे. पण मी जे मगाशी तुम्हाला थ्रेशोल्ड सांगितले याच्यापेक्षा जास्त जर प्रमाण झालं तर लिव्हर हे डॅमेज होतंच. पण याच्यापेक्षा कमी प्रमाण झालं तर की लिव्हर डॅमेज होईलच असं नाही, पण काही लोकांची पॅन्क्रियाज डॅमेज होईल. सिम्पल गोष्ट सांगतो की जे लिव्हर आणि पॅन्क्रियाजला मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतात, हे दोन अवयव कॉमनली अफेक्ट होतात शरीरामध्ये अल्कोहोलमुळं. तर त्यांचं आम्ही कॅल्क्युलेशन सायंटिस्टनी किंवा लिव्हर स्पेशालिस्टनी कसं केलं आहे, 1/3 म्हणजे जे क्रोनिक अल्कोहोलिक आहेत, कायमस्वरूपी दारू पितात, त्यांनी आम्ही 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेत. त्यातले 1/3 पेशंट 35% रुग्णांचं लिव्हर डॅमेज होतं. उरलेल्या 35% जे आहेत त्या लोकांचं पॅन्क्रियाज डॅमेज होतं, म्हणजे स्वादुपिंड खराब होतं अल्कोहोलमुळे. आणि जे उरलेले 35% पेशंट आहेत त्यांचं लिव्हर आणि पॅन्क्रियाज दोन्ही डॅमेज होतं. त्यामुळे जे टॉक्सिक लेवल आहे, ठराविक लिमिट आहे, त्याच्यापेक्षा जास्त शरीर सस्टेनच करू शकत नाही. त्याचे जे टॉक्सिक मेटाबॉलाइट्स प्रॉडक्ट तयार होतात, अल्डिहाइड म्हणतो आपण, ते शरीर कुठल्या ना कुठल्या सिस्टीमवर त्याचे अफेक्ट होतात. पण जर पॅन्क्रियाज आणि लिव्हरच्या बाबतीत म्हटलं तर हे रिलेशन आहे. दुसरं रिलेशन कॉमन सांगायचं म्हणजे मेंदू. काही वेळेला मेंदूवर इफेक्ट होतो, स्मरणशक्ती कमी होते, विचार करण्याची पद्धत चेंज होते. न्यूरोपॅथी म्हणजे नर्व डॅमेज होतात. बऱ्याच लोकांच्या नसा वीक झालेल्या असतात, कार्यक्षमता संपलेली असते, ताकद कमी झाली असते, बसता उठता येत नाही, एवढी अंगातली ताकद कमी झालेली असते. काही लोकांच्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो, न्यूरोपॅथी होते. म्हणजे अशा मल्टिपल सिस्टीम्स आहेत की अल्कोहोलमुळं परिणाम होतो. पण असं सेफ लिमिट कुठलंही नाही आहे. आणि एक लिव्हर स्पेशालिस्ट म्हणून मी एवढी तुम्ही ड्रिंक्स रोज घेऊ शकता असं कधीच रिकमेंड करणार नाही. सर, आपण पाहतो की आज ओव्हर द काउंटर मेडिसिन्स अवेलेबल असल्याने बरेच रुग्ण आपल्याला मेडिकलमधून सहज उपलब्ध असणाऱ्या पेन किलर गोळ्या किंवा डोकेदुखीसाठी गोळ्या घेत असतात. तर मद्यपान सोडून या औषधांचा पण यकृतावर काही परिणाम होतो का? हे खूपच महत्त्वाचं आहे. आता खूप लिगल रिस्ट्रिक्शन्स यायला लागलेत ओव्हर द काउंटर मेडिसिनला. पण लिव्हरला इफेक्ट नुसत्या अल्कोहोलमुळे होत नाही. मी जे लिस्ट सांगितली त्यात पहिलं कारण अल्कोहोल असेल तर हे ब कावीळ, क कावीळ, काही मेडिसिन्स, ड्रग्ज, त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अनाल्जेसिक पेन किलर टॅबलेट, रेग्युलर पेन किलर गोळ्या खाल्ल्यामुळं लिव्हर आणि किडनी दोन्ही अवयव खराब होतात. त्याला अनाल्जेसिक नेफ्रोपॅथी म्हणतात किंवा ड्रग इंड्यूस हेपॅटायटिस, दिल्ली म्हणतो आम्ही त्याला, ड्रग इंड्यूस लिव्हर इंजुरी. हे खूप कॉमन आहे. त्यामध्ये सगळ्यात लिस्टमध्ये जर म्हटलं तर हे NSAIDs ड्रग येतात, अँटीट्युबरक्युलस ड्रग्ज येतात, काही अँटीबायोटिक्स येतात, काही मेंदूसाठी, झटक्यासाठी म्हणजे फिटसाठी वापरणारे औषध येतात. याच्यामुळं सुद्धा लिव्हर खराब होतं. त्यामुळं मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की कुठलीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका. आणि ती औषधं चालू केल्यानंतर काही गोष्टींचं मॉनिटरिंग करणं खूप गरजेचं आहे. त्या गोळ्या चालू केल्यानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट करणं किंवा लिव्हरच्या तपासण्या करून ते औषध सूट होते का नाही हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर इतकं स्पष्ट आहे की आरशासारखं स्पष्ट आहे की अजिबात ओव्हर द काउंटर मेडिसिन स्वतःच्या मनानं कुठलीही औषधं घेऊ नका. कारण ह्या औषधाबरोबर जर समजा तुम्हाला ब कावळीचं इन्फेक्शन आहे आणि तुम्हाला दारूचं पण व्यसन आहे, दारूबरोबर तुम्ही पेन किलर पण गोळ्या खाताय, एकाच वेळेला 2-2 लिव्हरचे शत्रू तुमचे एकत्र आले, तुम्हाला ब कावळीचं पण इन्फेक्शन आणि त्यात तुम्ही व्यसन पण केलं, तर तुम्ही नॉर्मल व्यक्तीच्या पण निम्म्या पिरियडमध्ये, नॉर्मल व्यक्तीला 5 वर्ष लागत असेल तर तुमचं 2 वर्षातच लिव्हर खराब होऊ शकतं. त्यामुळं ह्या गोष्टींपासून कायम दूर राहणं गरजेचं आहे.
सर, अल्कोहोलिक हेपॅटायटिस टाळण्यासाठी काय आहार किंवा विहार यामध्ये काय बदल करावे त्याविषयी सांगा. अल्कोहोलिक हेपॅटायटिस टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अल्कोहोल बंद करणं हीच आहे. अल्कोहोल कट डाऊन करणं, अल्कोहोल स्टॉप करणं. अल्कोहोलची किंवा हेपॅटॉलॉजिस्टची कुठलीही बुक उघडून बघितली, कुठलंही त्यातलं चॅप्टर उघडला आणि ट्रीटमेंट ऑफ अल्कोहोलिक लिव्हर डिसीज जर बघितली तर 80% नव्हे 90% इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अल्कोहोलिक लिव्हर डिसीजला एकमेव आहे जी रुग्णाच्या हातात आहे. त्याला म्हणतात ॲब्स्टिनन्स. ॲब्स्टिनन्स, ॲब्स्टिनन्स आणि ॲब्स्टिनन्स. दारू बंद ठेवणं हीच इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. आणि बाकीचे जे 10-20% गोष्टी आहेत ज्या पेशंटला फायदेशीर होऊ शकतात, त्यामध्ये मग डाएटचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आम्ही अशा रुग्णांना हाय कार्बोहायड्रेट, हाय प्रोटीन डाएट देतो. म्हणजे मोड आलेली धान्य, उसळी जास्त प्रमाणात खायला लावतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विश्रांती घेणं. ज्यावेळेला लिव्हरवर लोड आलेला असतो, लिव्हरची कार्यक्षमता कमी झालेली असते, त्यावेळेला कष्टाची कामं थोडी कमी प्रमाणात घेणं, रात्रीची झोप घेणं, लिव्हरवर इंजुरी करणारे दुसऱ्या पेन किलर गोळ्या त्याचबरोबर न घेणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रिकॉशन मी सांगेन की देशी औषधं. बऱ्याच वेळेला हे काविळीसाठी देशी औषधं, चूर्ण, भस्म घेतली जातात. त्यामुळं ऑल ऑफ सडन पेशंटचं लिव्हर फेल होतं, किडन्या फेल होतात आणि ह्या रुग्णांना लिव्हर बदलण्याशिवाय शेवटी पर्याय काय राहत नाही. तरी पण थोड्या थोड्या फरकानं खात राहणं, कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ हे दिवसातून 3-4 तासानं खाणं. काही रुग्णांना तर ज्यांचं खूप सिव्हिअर हेपॅटायटिस आहे त्यांना मी सांगतो रात्री उठून एकदा त्याला 2-2:30 वाजता काहीतरी खायला द्या किंवा दूध तरी ॲटलिस्ट द्या. तर त्यांचं न्यूट्रिशन जर मेंटेन ठेवलं तर त्यांच्या अंगावरची येणारी सूज, पायावरची सूज किंवा त्यांचे जे मसल, स्नायू सगळे आकसून गेलेले असतात ते सगळे बिल्ड होण्यासाठी मदत होते. तर मला असं वाटते की ॲब्स्टिनन्स पेशंटला दारू बंद करण्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर न्यूट्रिशन. आणि आम्ही जे मेडिसिन्स देतोय त्याचा रोल हा बऱ्याच वेळेला पेशंटच्या मनाच्या समाधानासाठी असतो. जर दारू जर चालू राहिली, तो जर दारू पित असेल तर मला असं वाटतं की त्या रुग्णाला आमची पुन्हा औषधं देऊन विनाकारण खर्चाला बुडण्यात काहीच अर्थ नाही. सर, अल्कोहोलिक हेपॅटायटिस आणि अल्कोहोलिक सिरोसिस यासाठी दुर्बिणीद्वारे काही तपासणी किंवा उपचार पद्धती शक्य आहे का? हो, आता ह्या सर्व सुविधा आता पोटविकार तज्ज्ञ म्हणून, एक एंडोस्कोपिस्ट म्हणून आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सगळी मशिनरी अवेलेबल असल्यामुळे मी सांगू इच्छितो की अल्कोहोल लिव्हर डिसीजमध्ये जो मेन प्रॉब्लेम असतो किंवा रुग्णाच्या मृत्यूचं जे महत्त्वाचं सगळ्यात कारण असतं ते रक्ताच्या उलट्या होणं किंवा व्हरायशल ब्लिडिंग होणं, ते ह्या आपल्या दुर्बिणीतून आपण आत चेक करून बघू शकतो. दुर्बीण सोडून बघितल्यानंतर आपल्याला कळतं की अन्नमार्गात रक्तवाहिन्या फुगलेल्या आहेत का, त्याला व्हरायसिस म्हणतो, त्या फुटण्याच्या स्टेजमध्ये आहेत का. तसं जर असेल तर आपण त्यासाठी इंजेक्शन देणं, काही वेळेला त्याला ग्लू इंजेक्शन म्हणतात जे जठरामधल्या गाठींसाठी दिलं जातं आणि रबर बँडिंग म्हणतात जे अन्नमार्गातल्या फुगलेल्या गाठींसाठी द्यावं लागतं, हे आपण इथं देऊ शकतो. बऱ्याच वेळेला त्याचे मल्टिपल सेशन्स असतात, त्या गाठी पूर्णपणे नाहीशा होईपर्यंत आपल्याला ते करावं लागतं. पण या सगळं केल्यामुळं लिव्हर नॉर्मल होत नाही, फक्त रुग्णाचा मृत्यू रक्तस्राव होण्यामुळं जो होण्याची शक्यता असते ते आपण बऱ्याच वेळेला थांबवू शकतो. तर एंडोस्कोपीद्वारे तपासणी हे ह्या उपचारामधली एक महत्त्वाची स्टेप आहे किंवा महत्त्वाची उपचार पद्धती आहे. अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्ये एंडोस्कोपीचा रोल तुम्ही कधीच बाजूला करू शकत नाही. ज्या पेशंटना लिव्हर डॅमेज झालेली लक्षणं आहेत त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. सगळ्यात एक शेवटचा प्रश्न सर, की मद्यपानामुळे जसं यकृत विकार होतो तसं इतर संस्थावर सुद्धा मद्यपानाचा परिणाम होतो का? हो, येस. आपण हा आता मुद्दा डिस्कस करत करत आलेलोच आहे की तुम्ही लिव्हर फक्त डोक्यात घेऊन दारू बंद करू नका. त्याच्याबरोबर तुमचं हृदय अफेक्ट होऊ शकतं, तुमच्या किडन्या अफेक्ट होऊ शकतात, त्याच्याबरोबर तुमचं स्वादुपिंड सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे तो अफेक्ट होऊ शकतो, तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो लवकर, तुमचं वजन वाढू शकतं दारूमुळं, ओबेसिटी होऊ शकते कारण ते एम्प्टी कॅलरीज असतात, त्यात प्रोटीन्स नसतात. दुसरी गोष्ट तुमची मानसिकता बदलू शकते. सगळ्यात महत्त्वाचं आहे अल्कोहोलमुळे होणारा डिपेंडन्स, अल्कोहोल डिपेंडन्स, अल्कोहोलिझम. त्याच्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होते, सुट्ट्यांचं प्रमाण वाढतं. भारतामध्ये, जगामध्ये सगळीकडं ॲब्सेंटिझम म्हणतात, ॲब्सेंटिझम हा खूप महत्त्वाचा इश्यू आहे की कामावरून सुट्टी मारण्याचं प्रमाणसुद्धा बऱ्याच वेळेला ह्या व्यसनाच्या अधीन झाल्यामुळे जास्त होतं. तुमच्या नोकरीवर, तुमच्या व्यवसायावर त्याचा निश्चित परिणाम होतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेंदूवर परिणाम होतो, विचारक्षमतेवर परिणाम होतो, कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो, सामाजिक जीवनावर परिणाम होतो. तर हा अल्कोहोल हा विषय फक्त मला असं वाटते की लिव्हरपुरता मर्यादित न ठेवता आपण त्याचं सोशल, इकॉनॉमिकल, फायनान्शियल किंवा फॅमिलियल ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जर हे केलं तर सगळ्यात मोठा सोशल इश्यू आज जगामध्ये, भारतामध्ये नाही जगामध्ये, असं मला वाटतं. धन्यवाद सर, आपण आम्हाला मद्यपान आणि यकृत विकार याविषयी अतिशय अनमोल अशी माहिती दिली.
तर ज्या रुग्णांना मद्यपानाची सवय आहे परंतु जे दवाखान्यात येऊ इच्छित नाहीत, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जर दारू सोडवायची असेल किंवा त्यापासून होणाऱ्या आजारांपासून आणि संभाव्य यकृत विकारापासून वाचवायचे असेल तर त्यांनी निश्चितच पोटविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद.